नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे परीक्षा पर्व. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी विचारलेल्या मागील प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. जर तुमचे कोण रिलेटिव्स किंवा मित्र सरळ सेवा, MPSC सरळ सेवा, कंबाईन किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असेल, जसं की तलाठी, IBPS, RRB, रेल्वे, NTPC, SSC, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. जो कोणी हा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण प्रश्न बघू. हा आहे पहिला प्रश्न. प्रश्नामध्ये बघू काय दिलेलं आहे. X चे वय Y च्या वयाच्या 4/5 पटीपेक्षा जास्त आहे. X चे वय Z च्या वयाच्या 7/5 पटीपेक्षा कमीने आहे. जर Y चे वय 35 वर्ष असेल तर X + Y + Z = किती? म्हणजे X + Y या तिघांच्या वयाची बेरीज आपल्याला इथे करायची आहे. इथं आपल्याला Y चे वय दिलेले आहे. तर बघू आपण कसं करू शकतो. पहिला आपण Y चे वय लिहून घेऊ. Y बरोबर 35 वर्ष. ठीक आहे. आता X आणि Y च्या वयाचं इथं काय दिलेलं आहे, रिलेशन दिलेलं आहे. X बरोबर Y च्या वयाच्या वयाच्या 4/5 पटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे Y गुणुले 4 म्हटलं की गुणुले येतं 4/5. आपल्याला Y ची इथं काय वर्ष दिलेलं आहे, वय किंमत आहे आपल्याकडे 35. तर घेतलं मी 35 गुणुले 4/5. 5 ने याला भाग जातो, 5 5 × 35. तर X वर किती आलेलं आहे, 728. X वय आलं 28 वर्ष. तसंच आपल्याला काय दिलेलं आहे, X चे वय आणि Y च्या वयाच्या 7/5 पटीपेक्षा 4 ने कमी. तर X बरोबर Z च्या वयाच्या म्हणजे गुणुले 7/5 च्या पटीपेक्षा 4 ने कमी. म्हणजे हे आलं आपलं इथं समीकरण. हे जर समीकरण आपण सॉल्व्ह केलं, आता X आपल्याकडं वय आलेलं आहे 28 बरोबर Z गुणुले 6 / 5 - 4. आता हे वजाबाकी 4 -4 इकडे आल्यावर काय प्लस होईल, म्हणजे काय होईल, बेरीज होईल. इथं 32 बरोबर Z गुणुले 6/5. 32 गुणुले जर 5 केलं, 3 5 15, 150 आणि 5 2 10 म्हणजे 160. 160 बरोबर Z गुणुले 6. Z = बरोबर 160 / 6. याला 2 ने भाग जातो, हे 3, याला 80. तर 80 / 3. आता 80च्या जवळपास किती आहे, 25. परत किती आहे, 25 गुणुले 3 75 येतात बरोबर. म्हणजे 78 म्हणजे 78 ला 3 ने भाग जातो, प्लस राहिले किती, 2/3. म्हणजे हा कितीने जातो, हा 26. म्हणजे इथे झाले किती व्हॅल्यू, 26 अधिक 2/3 म्हणजेच काय असतं, 0.666. जिथे काय 0.6. गणितामध्ये कसं असतं, डेसिमल नंतर 5च्या नंतरची जर व्हॅल्यू असेल तर आपण ती काय करतो, जी नंतरची व्हॅल्यू असेल 6 नंतर 7, म्हणजे इथं आपण काय करणार, याला 27. म्हणजे आपल्याकडं झेडचं पण वय आलेलं आहे 27 वर्ष. ठीक आहे. तर आपल्याकडं वायचं वय आहे, आपल्याकडं एक्सचं वय आहे आणि आपल्याकडं झेडचं पण वय आहे. ठीक आहे. एक्स बरोबर किती आहे आपल्याकडे, 28 वर्ष. वाय तर दिलंच होता 35 वर्ष. आणि झेडचा आता आपण काढलेला आहे 27 वर्ष. यांची जर बेरीज केली आपण, 20 अधिक 30 50 अधिक 20 70. ठीक आहे. हे 70 आले, 8 5 13 आणि प्लस 7 किती झाले, 20. 70 + 20 90 वर्ष. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, तिघांची बेरीज, वयाच्या तिघांची बेरीज हे 90 वर्ष. हे काय झालं आपलं उत्तर. ऑप्शन कुठे आहे, चौथा पर्याय आहे, चौथा 90 वर्ष. आहे आपला प्रश्न नंबर 2, गुणोत्तर. जर 6 5 असेल आणि बरोबर वायास 20, तर वायची किंमत खालीलपैकी कोणती. 6 गुणोत्तर 5 आणि y गुणोत्तर 20 असेल तर वायची किंमत कोणती. ठीक आहे. तर हे आपण कसं लिहिणार आहोत,
6/5 इज बरोबर y/20. जर y ची किंमत काढायची असेल y इक्वल आपण इथं काय करणार क्रॉस गुणाकार. ठीक म्हणजे किती 20 गुणिले 6/5 5 आणि 20 ला जातो किती 4 आणि y बरोबर किती आले 24. ठीक आहे तर y ची किंमत आपली 24 आलेली आहे. तर ऑप्शन नंबर काय 2. आता हाच क्वेश्चन आहे ना म्हणजे हाच प्रश्न करताना इथं लिहायची आपल्याला काहीच गरज नव्हती. ठीक आहे हे आपण बघतो की आपल्याला माहिती आहे 6/5 बरोबर y/20. ठीक आहे आपल्याला माहिती आहे जर मी y ची किंमत आपल्याला इकडे 6 येते आणि ही 5 आहे. जर इकडे मी 5 ने इकडे जाण्यासाठी जर गुणिले मी 4 करतोय तर मला इकडे 6 ने इकडे जाण्यासाठी काय करावं लागेल गुणिले 4 बरोबर. मग 6×24 हे काय केलं असतं आपण मनातल्या मनात केलं असतं तर आपलं उत्तर काय आलं असतं 24 उत्तर. इथे हे आपल्याला पेन आणि पेपरची पण गरज नव्हती या प्रश्नासाठी. ठीक आहे हा आहे आपला तिसरा प्रश्न गुणोत्तरशी रिलेटेड. तर प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे 1 मिलीमीटरचे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते. ठीक आहे तर बघू आपण. तुम्ही लहानपणापासून एक पट्टी वापरलेली असेल एक स्केल तर त्याच्यावरती आपल्या म्हणजे एक मोठी स्केल असते आणि एक छोटी तर 15 सेंटीमीटरची असते. ठीक आहे त्याच्यावरती 1 सेंटीमीटरला असेल 15 1 2 3 4 5 असं करत करत 15 सेंटीमीटर. हा काय झाला 1 सेंटीमीटर हा झाला 1 सेंटीमीटर हा झाला 1 सेंटीमीटर. ह्याच्या आतमध्ये पण छोट्या छोट्या लाईन्स असतात जसे की 1 2 3 4 5 1 2 3 4 5. ठीक आहे तर ह्या ज्या छोट्या छोट्या लाईन्स आहेत हे जे अंतर आहे हे काय असतं मिलीमीटरमध्ये. म्हणजेच ह्या 10 लाईन्स म्हणजे 10 मिलीमीटर बरोबर किती झालं आपलं 1 सेंटीमीटर बरोबर. तर आपल्याला विचारलेलं काय आहे प्रश्नामध्ये 1 मिलीमीटरशी 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर म्हणजेच 1 मिलीमीटरचे 1 सेंटीमीटर मध्ये असलेले गुणोत्तर. आता आपल्याला माहिती आहे 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. तुम्ही एक तर 1 मिलीमीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता किंवा 1 सेंटीमीटरला मिलीमीटर मध्ये. आता आपण 1 मिलीमीटरचं सेंटीमीटर मध्ये करायला ते कशामध्ये येईल फ्रॅक्शन मध्ये डेसिमल मध्ये. तर आपण काय करू सिंपल 1 सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्येच कन्वर्ट करू. 1 मिलीमीटर 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे 10 मिलीमीटर. मिलीमीटरला मिलीमीटर गेलं तर 1/10 हा काय झाला आपलं गुणोत्तर. तर पर्याय नंबर 2 काय आपलं बरोबर आहे करेक्ट उत्तर 1/10. हा आहे आपला चौथा प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे जतीन नितीन व मोहसिन यांची वये अनुक्रमे 16 वर्ष 24 वर्ष आणि 36 वर्ष आहेत. तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते. ठीक आहे पहिला आपण लिहून घेऊ सर्वांची वय इथे. जतीन जतीन त्याच्यानंतर आहे नितीन नंतर आहे मोहसिन. तर त्यांची वय किती आहे वय जतीनचं आहे 16 नितीनचं आहे 24 आणि मोहसिनचं आहे 36. तर आपल्याला कोणाकोणाच्या वयाचं गुणोत्तर विचारलेलं आहे नितीन आणि मोहसिनचा. तर या दोघांच्या वयाचे गुणोत्तर तर आपण सेपरेट लिहू 24 आणि 36. तर आपण याला 6 ने जर भागलं 6×24 6×6 = 36 बरोबर. परत याला 2 ने जातो 2 4 2 म्हणजे वयाचे गुणोत्तर 2/3. इथं आपण डायरेक्ट 12 ने जर भागलं असतो तरी उत्तर 2/3 आलं असतं. पण हे जे आपण आता जसं मागच्या प्रश्नामध्ये बघितलं प्रश्न नंबर 2 मध्ये की आपण विदाउट पेन पेपर करू शकतो तसंच हा सुद्धा आपण विदाउट पेन पेपर करू शकतो. तर कसं तर आपल्याला माहिती आहे इथे हे जतीनचं आहे हे नितीनचं वय आहे आणि हे मोहसिनचं वय आहे. आपल्याला जतीनच्या वयाशी काहीच देणं घेणं नाही का तर आपल्याला वयाचे गुणोत्तर विचारलेलं आहे मोहसिनचं आणि नितीनचं. तर आपण इथं 24 आणि 36 तर डायरेक्ट 12 ने भाग दिला 2 आणि 3
तर आपलं उत्तर काय 2 3 म्हणजे ऑप्शन म्हणजे पर्याय नंबर 2 करेक्ट आन्सर असेल आपला 2 3. ठीक आहे. हा आहे आपला 5वा प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, गोपा 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांक एवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले बरोबर न्यावे लागतील. ठीक आहे. तर गोपाळशर काय करतायत इथे आपले, त्या पायऱ्या 100 पायऱ्या, जी ही पहिली पायरी, पण खालून वर जाऊ, ही पहिली पायरी, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही पाचवी, असं करत करत ह्या किती आहेत 100 पायऱ्या. प्रत्येक पायरीवर त्याच्या, ही पहिली पायरी असेल तर 1 फूल, ही दुसरी असेल तिथं 2 फूल, ही तिसरी असेल ही तिसरं फूल, चौथी असेल तर चौथं, म्हणजे चौथी पायरी असेल तर 4 फुलं, पाचवी असेल 5, म्हणजे त्याच्या क्रमांकानुसार एक एक फुल काय वाढत जातं. म्हणजेच काय समांतर श्रेणीमध्ये हे फुलांची जी संख्या आहे ती वाढत जाते. तर इथं सूत्र आहे आपलं समांतर श्रेणी, त्यालाच आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो. समांतर श्रेणी त्याचं सूत्र काय आहे, n म्हणजे नंबर ऑफ पायऱ्या किती आहेत, n गुणिले नंबर ऑफ पायऱ्या प्लस अधिक 1 डिवायडेड बाय 2. आता नंबर ऑफ पायऱ्या किती आहेत आपल्या 100 गुणिले 100 प्लस 1 छेद 2 किती झालं 50 गुणिले 101. आता ह्यालाच आपण कसं करू शकतो, इथे 0 घेतलं तर हे 5000 आणि हे 50, 5050, जिथे कसं 50 गुणिले 100 अधिक 1, इथे मला दिसतं 1 2 3, हे झालं 5000 प्लस 50, म्हणजेच किती झाले 5050. एकूण फुले किती घेऊन जायला लागते त्याला, बापरे, एकूण फुले माझ्या व्हायचे 5050 फुले. पर्याय नंबर 3. हा आहे आपला 6वा प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिलंय, एका पाकिटात काही 5 रुपयांचे व काही 10 रुपयांचे नोट आहेत. नोटांची एकूण किंमत 350 रुपये. ठीक आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत. तिथं ऑप्शन्स दिलेले, आपण हा क्वेश्चन ऑप्शन्सने पण करू शकतो. ठीक आहे. जसं आता ऑप्शन बघितलं, पर्याय 1 5च्या 15 नोटा, जे टोटल नोटा किती आहेत ते दिले एक आपल्याला नाही, एकूण किंमत दिली. ठीक आहे. तर 15 5च्या असतील आणि 10च्या 30, यांच्या दुपटीपेक्षा 10चा डिफरन्स आहे. ठीक आहे. म्हणजे 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा, तर 10 रुपयांच्या 30 नोटा, 30 गुणिले 2 60, आणि ही 50 पाहिजे. ओके, म्हणजे पर्याय 1 तर येत नाही आपल्या इथे. पर्याय 2 बघू, 10 30, 30 गुणिले 2 60 मायनस ही पण, पर्याय 2 पण येत नाही. पर्याय 3 येतो 20 गुणिले 2 40, आणि 30 मधून 40 मधून 30 गेले 10, म्हणजे पर्याय तिसरा आपला करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. यापैकी नाही, त्यामुळे पर्याय तिसरा आहे. पण आपण हे समीकरणाने सॉल्व्ह करून बघू का याचा करेक्ट आन्सर तेच आहे. ठीक आहे. ऑप्शन थ्रू आपण काढलेला आहे, पर्याय नंबर तिसरा आपला करेक्ट आन्सर आहे. आता इथं आपण चेक करू, 5 रुपयाच्या नोटा त्यांना करू कन्सिडर 5 रुपयाच्या नोटांना कन्सिडर करू x5 नाही x. 10 रुपयाच्या नोटांना कन्सिडर करू y. जर टोटल किंमत काढली 5x प्लस 10y बरोबर 350 रुपये. आता इथं काय म्हटलंय, 5 रुपयांच्या नोटांची संख्या म्हणजे x बरोबर 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे, म्हणजे दुपटीपेक्षा 10 ने कमी. हे झालं समीकरण दुसरं, झालं समीकरण 1. तर आपण x आणि y च्या फॉर्मॅटमध्ये घेऊया, x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 10. ठीक आहे. आता माझ्याकडे हे 2y आहे, इथं 5x प्लस 10y, आणि इकडं x मायनस, ह्याला काही करू आपण 5 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे ह्याला 5 आणि ह्याला 5, हे किती झाली 5x मायनस 10y, 5x मायनस 10y इज इक्वल टू मायनस 50. ठीक आहे. आता आपण समीकरण 1 आणि हे जे आलेले आपले समीकरण 3 याला सॉल्व्ह करू. ते एकदा लिहून घेतो, 5x प्लस 10y बरोबर 350. हे घेतलं 5x मायनस 10y बरोबर मायनस 50. ठीक आहे. आता मी प्लस करू, म्हणजे काय प्लस मायनस 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 प्लस
प्लस मायनस हे काय होईल कॅन्सल होईल. 5 प्लस 5 10x बरोबर प्लस मायनस 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 प्लस मायनस हे झालं 300 म्हणजे x बरोबर काय आलं माझं 30. x म्हणजे माझं काय 5च्या नोटा आणि पर्याय नंबर 3 मध्ये बरोबर आहे की 5ची माझ्या किती आहे 30 नोटा आहे. तरी पण x ची व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये टाकू समीकरण 1 मध्ये. ठीक आहे, इथे लिहून घेतो परत 5x प्लस 10y बरोबर 350. 5 गुणिले 30 प्लस 10y बरोबर 350. 5 3 15. ठीक आहे, झाला 150 प्लस 10y बरोबर 350. 10y बरोबर 350 150 गेले राहिले किती 200 तर y बरोबर 20 म्हणजे 20 नोटा. पर्याय नंबर 3 आपलं काय करेक्ट आन्सर आहे. हा आहे आपला प्रश्न नंबर 7. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, जोसेफचे वय त्यांच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन 63 किलोग्रॅम आहे. तर जोसेफचे वजन किती? सॉरी मी वय वाचले इथं वजन आहे. ठीक आहे, तर आपल्याला जोसेफचे वजन काढायचे. तर पहिला आपण दोघांच्या गुणोत्तर लिहून घेऊ. इथं जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाचे दुप्पट आहे. ठीक आहे, लहान भाऊ त्याचं वजन आपण समजू की ते x आणि त्या दोघांचं गुणोत्तर दिलेलं आहे. 63 किलोग्रॅम आहे. दोघांचे मिळून वजन टोटल वजन दिलेलं आहे आणि गुणोत्तर पण दिलेलं आहे. ठीक आहे, तर भाऊ हा मोठा भाऊ म्हणजेच कोण जोसेफ आणि हा लहान भाऊ. लहान भावाचं वजन किती आहे x, मोठ्या भावाचं वजन किती आहे त्याच्या वजनाच्या दुप्पट म्हणजे हे काय झालं 2x म्हणजे याचं गुणोत्तर काय आलं 2:1. आता दोघांचं मिळून वजन किती आहे 63 म्हणजेच किती 3x बरोबर 63. 3 ने याला भाग दिला हा झाला 21. x बरोबर किती आलं 21. तर आपल्याला काय सांगितलं जोसेफचं वजन विचारलेलं आहे. जोसेफचं वजन किती आहे 2x. मग 2x मध्ये आपण ही x ची व्हॅल्यू पुट केली 2 गुणिले 21 बरोबर 42 किलोग्रॅम. ठीक आहे, ऑप्शन नंबर काय आपला दुसरा पर्याय 2 42 किलोग्रॅम. इथे पण आपल्याला पेन आणि पेपरची गरज नाही आहे, तुम्ही जर डायरेक्ट बघितलात इथे तरी x ची व्हॅल्यू माहिती असते आपल्याला 63 आहे. आपण म्हणत हे 3 ने ह्याला छेद देऊ शकतो. इथं आले 21 दुप्पट असल्यामुळे हे जर लहान भावाचं वय आहे तर त्याची दुप्पट म्हणजेच काय झाली 42. तर पर्याय नंबर 2. हा आहे आपला 8वा प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, एका खोक्याची लांबी 20 सेंटीमीटर, रुंदी 10.5 सेंटीमीटर व उंची 8 सेंटीमीटर असल्यास त्याचे घनफळ किती? तर पहिला आपण काय करू इथं खोका काढून घेऊ. मी ट्राय करतो खोका काढायचा. झाली लांबी आणि उंची आहे त्याची आता रुंदी काढू. ही झाली रुंदी. ओके, लांबी किती दिले 20 सेंटीमीटर, रुंदी किती दिले 10.5 सेंटीमीटर आणि उंची किती दिली 8 सेंटीमीटर. आता घनाचे घनफळ, बॉक्स म्हणजे काय एक प्रकारे घनच आहे, तर घनाचे घनफळ काय असतं, घनाचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. बरोबर, लांबी किती आहे 20, रुंदी किती आहे आपली 10.5 आणि उंची किती आहे 8. तर पहिला मी काय करेल 20 गुणिले 8 करेल. 20 गुणिले 8 160 गुणिले, आता मी या 10.5 ला काय करेल पुढे 10 प्लस 0.5 160 गुणिले 10 1600 प्लस 160 गुणिले 0.5 0.5 म्हणजेच काय 1/2 म्हणजे हे किती झाले 80. म्हणजेच घनाचे घनफळ म्हणजेच बॉक्सचे घनफळ किती आलं आपलं 1680 घन सेंटीमीटर. ठीक आहे, उत्तर काय आपलं 1680. ऑप्शन पर्याय दुसरा 1680 घन सेंटीमीटर.
हा आहे आपला पुढील प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौरस सेंटीमीटर असेल तर त्याचा परिघ किती असेल. तर आपल्या याच्या प्रश्नामध्ये त्रिज्या आपल्याला आधी काढायची आहे. हे जे क्षेत्रफळ दिले आहे त्याच्यावरून, मग त्याच त्रिज्याचा आपल्याला परिघ काढण्यासाठी उपयोग करायचा आहे. तर वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय हे आपल्याला माहिती पाहिजे. हा आपला वर्तुळ आहे, ठीक आहे. आणि आपली काय त्रिज्या, ह्याला काय करू r. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं, वर्तुळाचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ बरोबर काय असतं पाय r स्क्वेअर. बरोबर. पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. पायची व्हॅल्यू काय असते 3/1 किंवा पायची व्हॅल्यू असते 22/7. आता ही तर आपण नाही घेऊ शकत, तर आपण कोणती घेऊ, ही 22/7 गुणिले रेडियसचा वर्ग. आपल्याला सर्कलचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे 1386. आता इथे बघा, हे 22 म्हणजे 11ने भाग जाणार, हिला पण 11ने भाग जाणार, कारण प्रश्न असा दिलेला आहे की 11ने भाग जाण्यासाठीच. ही झाली 2, 11 एके 11, उरली किती 2, 11 दोन्ही 22, 11 सत्ता 66. परत ह्याला 2 ने द्या, हा आला किती 6 आणि आला किती 3, म्हणजे 63 गुणिले 7 बरोबर रेडियस म्हणजेच काय त्रिज्याचा स्क्वेअर. आता 63 ला आपण कसं लिहू शकतो, 9 7 63 गुणिले 7. 9 म्हणजे ह्याला आपण कसं लिहितो 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 7. आता हा काय आपला वर्ग आहे, त्याचं वर्गमूळ म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, तर ह्याला आपण कसं लिहू शकतो 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 7 म्हणजेच किती 3 गुणिले 7 बरोबर त्रिज्या. तर त्रिज्या आपली किती आली 21 सेंटीमीटरच आहे ना. ओके, 21 सेंटीमीटर. तर आपण इथून काय काढलेली आपली त्रिज्या. आता आपल्याला परिघचं सूत्र माहिती आहे, सर्कल किंवा वर्तुळाचा परिघालाच आपण काय बोलतो पेरिमीटर. हा काय असतो 2 पाय रेडियस म्हणजेच r. 2 गुणिले 22/7 रेडियस आपल्याला माहिती आहे 21, 7 ने ह्याला भाग जाईल 3, 3 गुणिले 2 6 गुणिले 22 बरोबर काय येईल 11 7 66, 66 चा डबल, 6 2 12, 6 2 12, 132 सेंटीमीटर. आता इथं मला 22 चा पाडा येत नाही, तुम्ही काय केलं याला 6 गुणिले 11 गुणिले 2 केलं, ठीक आहे. 6 गुणिले 2 12 गुणिले 11 करायचे, 11 गुणिले 12 करायचे असेल तर मी ह्याला कसं करू शकतो 110, 11 2 22 म्हणजेच किती झालं 132. हे अशा ट्रिक्स पण तुम्ही कॅल्क्युलेशनसाठी वापरू शकता. तर आपलं उत्तर काय ऑप्शन नंबर 2 132 सेंटीमीटर. हा आहे आपला पुढील प्रश्न. प्रश्न नंबर 10 सरासरी वाटते. राहुल द्रविड यांनी 5 एकदिवसीय सामन्यात सरासरी 48 धावा केल्या. पहिल्या 3 सामन्यात त्याने सरासरी 40 धावा काढल्या असून चौथ्या सामन्यात त्यांनी 70 धावा केल्या आहेत. तर त्यांनी 5व्या एकदिवसीय सामन्यात किती धावा केल्या असतील. तर या प्रश्नामध्ये आपल्याला त्यांनी 5व्या सामन्यामध्ये किती धावा केले ते काढायचे. राहुलने 5 एकदिवसीय सामन्यामध्ये 48 धावा केल्यात सरासरीनुसार. तर एकूण धावा त्याने किती केल्या, एकूण सामने आहेत त्याचे पहिला 5, सरासरी आहे 48 बरोबर. एकूण धावा किती येतील, एकूण धावा त्यांच्या येतील 48 गुणिले 5 24 गुणिले 240, ठीक आहे. आता एकूण धावा झाल्या 5 सामन्यांमध्ये, त्याने 3 सामन्यांमध्ये सरासरी किती धावा केल्या 40. ओके, आता इथं एकूण सामने किती आहेत त्याचे 3, त्यांची सरासरी आहे 40. तर एकूण धावा किती येतील, एकूण धावा 120 बरोबर. आता 240 मधून 120, आता इथून आहे 240 मधून आहे, आपल्याला चौथ्या सामन्यामध्ये पण त्याने काय केलंय 70 धावा केलेल्या आहे, ठीक आहे. तर एकूण 5 सामन्यामध्ये त्याने धावा केल्या 240
तर पहिल्या 3 सामन्यामध्ये 120 केले, चौथ्या सामन्यामध्ये त्याने केले 70, ही टोटल झाली 190. तर पाचव्या सामन्यामध्ये त्याने किती केले, तर 240 वजा 190 बरोबर 350 धावा. बरोबर. तर पर्याय नंबर 3 आपलं काय करेक्ट आन्सर. हे झालं आपण सूत्रामध्ये टाकलेले. ठीक आहे. आता आपण ह्याला दुसऱ्या पद्धतीने करू. आता इथे सामना 1 सामना 2 सामना 3 सामना 4 आणि हा 5वा सामना. बरोबर. तुम्हाला समजण्यासाठी एवढं लिहितोय. ठीक आहे, चालेल. जर 5ही सामना त्याने खेळला तर त्यांची सरासरी किती आहे? त्याची सरासरी 48. ठीक आहे, 48 इथे 48 आणि इथे पण 48. म्हणजे त्याने जर 5व्या सामन्यामध्ये 50 धावा केल्या असतील, चौथ्या सामन्यामध्ये 40 धावा केल्या असतील, तिसऱ्या सामन्यामध्ये 60 केले असतील, तर सरासरी प्रत्येकाला 48 म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये त्याने 48 अशा धावा केलेल्या आहेत. ठीक आहे. आता जर त्याने 3च सामने खेळले, सरासरी 3 सामने खेळल्यानंतर त्यांचे ॲव्हरेज म्हणजे सरासरी किती येते? 40 आणि 40. आता त्याने 3च सामने केलेत म्हणून त्यांची सरासरी 40 आहे. ज्यावेळी तो 5 सामने खेळतो तेव्हा ह्या सरासरीमध्ये काय होतं? वाढ होते. बरोबर. ती कितीने वाढ होते? 8ने. व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. आता समजायला तुम्हाला थोडंसं जड जाईल, पण एकदा समजलं तुम्हाला पटकन समजेल. पुढील प्रश्नामधून पटकन उत्तर काढू शकता. ठीक आहे. तर हे 8 धावा आहेत, त्या कोणाकडून तरी त्याने घेतले असतील. बरोबर. आता 8 धावा तो कोणाकडून घेऊ शकतो? चौथ्या सामन्यातून घेऊ शकतो किंवा 5व्या सामन्यातून. पण त्याने चौथ्या सामन्यामध्ये किती धावा केल्या आहेत? 70 धावा केलेल्या आहेत. ठीक आहे. धावा किती आहेत त्याच्या? आता इथे सरासरी नाही, धावा आहेत. ह्या आहेत धावा. त्याने किती केले? 70 धावा. बरोबर. आता ह्यांना सरासरी 5 सामन्यामध्ये किती? 48. म्हणजे ह्याच्याकडे उरल्या किती? 48 मधून 70 गेले, 50 असतील तर 20 आणि ते 2 22. बरोबर. या 22 धावा. आता या 22 धावा ह्या लोकांमध्ये काय करायचे? लोकांमध्ये नाही, ह्या सामन्यांमध्ये वाटायचे. 8 8 8 8 2 8 24. म्हणजे 22 मधला हा काय करतोय? इकडे 8 दिले ह्याने सामन्याला 1ला, ह्या सामन्याला 8 दिल्या आणि ह्या सामन्याला 8 देताना ह्याच्याकडे किती आहेत? 6च आहेत धावा. समजलं? म्हणजे इथे काय होतंय? +2 म्हणजे 2 धावा कमी पडतात. ह्या 2 धावा राहुल सामना 5 मधून घेतोय. ठीक आहे. आता सामना 5 मध्ये किती आहेत आपल्याला माहिती आहेत का? नाही. पण आपल्याला सरासरी माहिती आहे किती आहे? 48. बरोबर. आता या 48 मध्ये ज्या 2 राहिलेल्या धावा आहेत, तो कोण देतोय? सामना 5 मधला सामना 3 ला देतोय. बरोबर. मग ह्या 2 धावा कोणाच्या झाल्या? 5व्या सामन्याच्या. म्हणजे 48 अधिक 2 बरोबर किती झाले? 50. म्हणजे आपला पर्याय 3 जो आहे करेक्ट आन्सर आहे 50. त्याने 5व्या सामन्यामध्ये 50. कदाचित तुम्हाला हे जे मी एक्सप्लेन केलं थोडंसं अवघड जाईल समजायला, पण एकदा जर तुम्हाला ही कन्सेप्ट कळली, तुम्ही परत हा व्हिडिओ बघा, परत हे एक्सप्लेनेशन बघा, तुम्हाला नक्की कळेल. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे आपला सरासरीवरती. प्रश्नामध्ये काय दिलेले आहे? एका नावेत सरासरी 25 किलोग्रॅम वजनाची 40 मुले बसलेली आहेत. नावाड्याचं सरासरी वजन 26 किलोग्रॅम आहे. तर नावाड्याचे वजन किती? आपल्याला नावाड्याचे वजन काढायचे. जर नावेमध्ये नावाडी नसेल तर 40 मुले असतील तर त्यांचं सरासरी वजन किती आहे? 25 किलोग्रॅम. आणि जर नावाडी आतमध्ये आला तर सरासरी वजन किती होते? 26 किलोग्रॅम. ठीक आहे. ग्रॅम म्हणू नको, आपण किलोच बोलू रेग्युलर ह्याच्यामधलं. ठीक आहे. तर आपण पहिला इथे लिहून घेऊ एकूण मुले. एकूण मुले किती आहे? 40. ठीक आहे. नंतर सरासरी वजन किती? 25 किलोग्रॅम. जर एकूण वजन मी काढलं तर त्यांचं किती आहे?
40 गुणिले 25 म्हणजेच किती 1000 किलो. ठीक आहे. हे झालं जेव्हा नावाडी नसेल तेव्हा. जर नावाडी येतोय तर एकूण वजन किती असेल? तर एकूण लोक आता किती होतील नावाडी आल्यानंतर? एकूण लोक 25, 40 मुले आणि 41 आणि सरासरी त्यांचं वजन किती आहे? 26. बरोबर. तर त्यांचं एकूण जर वजन काढलं आपण, अक्षराकडे लक्ष नका येऊ. ठीक आहे. 41 गुणिले 26. हा जर मला गुणाकार करायचा झाला तर मी ह्याला काय करेल, छेद 2 आणि गुणिले 2. हे किती झालं 82 गुणिले 13, कारण मला 26चा पाढा येत नाही. ठीक आहे. 13 8 14 म्हणजे 104 0 13 2 26 म्हणजेच किती झालं 1066. जेव्हा नावाडी नसतो तेव्हा एकूण वजन आहे 1000 किलो. जेव्हा नावाडी असतो तेव्हा वजन वाढतंय 1066 म्हणजे 66 किलोग्राम. म्हणजेच किती झालं नावाड्याचं वजन 1066 मायनस 1000 बरोबर किती झालं 66 किलोग्राम. म्हणजे नावाड्याचं वजन किती आहे 66 किलोग्राम. पर्याय नंबर 2. आता हा झाला आपण सरासरीचं सूत्र वापरून. सरासरीचं सूत्र काय, सरासरी बरोबर एकूण वजन छेद एकूण लोक. ठीक आहे. आता हे झाली आपली काय मेथड आहे. मेथडवरने आपण हे सॉल्व्ह केलं. म्हणजेच कोणतं सूत्र वापरून. आता आपल्याला सूत्र ना आपल्याला प्रॉपर कन्सेप्ट वापरून करायचं आहे. म्हणजे हाच क्वेश्चन आपल्याला इथे लिहायची गरज नाही का ते पण समजवतो तुम्हाला. ठीक आहे. आपल्याला टोटल मुले किती आहे? मुले 40 आहेत. ठीक आहे. त्यांची सरासरी किती आहे 25. आता सरासरी 25 याचा अर्थ काय होतो, टोटल आपल्याला 40 मुले आहेत अशी, तर प्रत्येक मुलाचं वजन 25 25 25 25. म्हणजे ह्याच्यामध्ये 40 मध्ये कोणाचं 30 असू शकतं 20 असू शकतं, पण सरासरी काढल्यामुळे प्रत्येक मुलाला आपण काय केलेलं आहे 25च वजन येतं. ठीक आहे. आता ज्यावेळी नावाडी येतो म्हणजे टोटल लोक, आता एकूण लोक किती झालेले आहेत आपल्याकडे, एकूण लोक 40 आणि 41 आणि त्यांची जी सरासरी आहे किती झाली 26. म्हणजे ती वाढली किती, एकने सरासरी वाढलेली. आधी होती 25, एकने वाढलेली 26. आता जेव्हा 40 मुलं असताना त्यांची सरासरी 25 आहे, तर यांच्याकडे सरासरीमध्ये 1 वाढवण्यासाठी हा 1 किलोग्राम वजन आलं कुठून, तर हे वजन कोण देणार आहे, नावाडी. तर नावाडी काय बोलतो, प्रत्येक 40 मुलांना बोलतो की प्रत्येक मुलाला होतो तुम्ही माझ्याकडून 1-1 किलोग्राम वजन घ्या. म्हणजे प्लस 1 म्हणजे किती झालं 26. तर त्याने काय केलेलं आहे, सगळ्या 40 मुलांना प्लस 1 अधिक 1 वजन काय केलेलं आहे, वाटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाची सरासरी 26 26 26. म्हणजे त्यांचंच वजन किती झालं आता 40 मुलांचं 1-1 किलोग्रामने, म्हणजेच किती झालं 40. आणि जे नावाडे त्याचं वजन किती आहे आता सरासरी 26. म्हणजे यांची जर आपण बेरीज केली तर किती येतं 66 किलोग्रॅम. ठीक आहे. हेच आपलं उत्तर. म्हणजे इथं आपल्याला पेन आणि पेपरची पण गरज नव्हती. जर तुमची कन्सेप्ट प्रॉपर कोअर असेल तर तुम्हाला हे आन्सर विदाउट फॉर्म्युला डायरेक्ट तुम्ही करू शकता. तर उत्तर काय आहे 66 किलोग्रॅम. हा आहे आपला पुढील प्रश्न नंबर 12वा. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 20 मीटर कापडाची किंमत रुपये 3600 आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत किती. म्हणजे हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण बघू. 20 मीटर कापडाची किंमत किती आहे 3600, तर 16 मीटर कापडाची किंमत किती. तर 20 गुणिले x बरोबर 3600 गुणिले 16. x बरोबर 3600 गुणिले 16 डिवायडेड बाय 20. 0 0 कॅन्सल, इथे 8. आता इथे 36 360 गुणिले 8 8 संग 48 युनिट जर आपल्याला आहे 0 8 8 म्हणजे ही चौथा ऑप्शन असं पण कट होतं आहे. तर आपण 8 × 24 म्हणजे 2400 8 संग 2400 म्हणजे 2880 डायरेक्ट येतात. म्हणजे आता हे मी कसं केलं, हे 300
अधिक 60, याला काय केलं 360 ला फोडलं आणि असं लिहिलं आणि 8 तरी 24 म्हणजे 300 गुणिले 8 केल्यावर 2400 आणि 8 संग 8 म्हणजे 480 म्हणजे इथं मला सरळ दिसलं 2880 रुपये म्हणजे पर्याय नंबर 1 आपलं काय तर करेक्ट उत्तर आहे. आपला 13वा प्रश्न. पुढील प्रश्न आहे 4 मीटर लांबी व 3 मीटर रुंदी असल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे. एका चौरस मीटरला 25 रुपये मजुरी असल्यास रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल? तर ही एक भिंत आहे, ठीक आहे. 4 त्रिकोण 12 गुणिले 25 झाले 300. ओके, ही आपली भिंत आहे अशी, ठीक आहे. तर त्याची लांबी आहे 4 मीटर आणि रुंदी आहे 3 मीटर, ठीक आहे. आणि हा जो एक चौरस मीटर आहे, हा, त्याला किती लागतात 25 रुपये. या संपूर्ण भिंतीला किती लागेल? तर भिंतीचे जर आपण क्षेत्रफळ काढले, भिंतीचे क्षेत्रफळ लांबी गुणिले काय येतं आपलं रुंदी. लांबी किती आहे 4, रुंदी आहे 3, किती आली 12 चौरस सेंटीमीटर, बरोबर. आता एका चौरस मीटरला 25 लागतात, तर 12 चौरस सेंटीमीटरला किती 12 गुणिले 25 बरोबर किती झालं 300. आता ह्यालाच कसं केलं मी मगाशी जसं केलं तर 12 गुणिले 100 चे 4 त्रिकोण 12 म्हणजे किती झालं 300 रुपये. पर्याय काही आपला 2 करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न आहे आपला 14वा प्रश्न. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? ठीक आहे, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, तर 9999 ही आपली काय 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. आणि 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे कोणती आहे 3 अंकी 100, बरोबर. तर ती काय केली वजा केली असता, म्हणजे 9999 मधून 100 जर वजा केली तर 9899 येईल. इथे काय पेन आणि पेपरची पण गरज नाही. 9899 कुठे गेले 9. ओके, पर्याय 1 आपलं काय बरोबर उत्तर आहे. हा आहे आपला पुढील प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिलेले आहे एका विद्यार्थी वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च रुपये 5000 होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल? ठीक आहे, तर आपण इथे पहिल्यांदा आपण एका विद्यार्थ्याचा 1 दिवसाचा खर्च काढून घेऊ. ठीक आहे, एक विद्यार्थी त्याचा 1 दिवसाचा खर्च एकूण खर्च किती दिलेला आहे आपल्याला 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांसाठी 5000 छेद एकूण विद्यार्थी किती आहे 20 आणि किती दिवसांसाठी 10. ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला, राहिलं 50, 25 दोन्ही 50 म्हणजे किती आलं 25 रुपये. म्हणजे 1 दिवसाचा खर्च एका विद्यार्थ्यासाठी किती आहे 25 रुपये. आपल्याला काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती, तर 32 विद्यार्थ्यांच्या 1 दिवसाचा खर्च किती होते 32 गुणिले 25. आता ह्यालाच मी करताना कसं करेल 32 गुणिले 100 छेद 4, कारण मला 32 माहिती 8 ने भाग जातो 4, 8 चोक 32 म्हणजे हे किती झालं 800. आता इथे मी तुम्हाला लिहून दाखवते पण हे मी काही लिहिणार नाही, मी म्हणत 800 मला माहिती आहे. हा किती झाला 32 विद्यार्थ्यांचा 1 दिवसाचा खर्च, तर आपल्याला माहिती आहे 32 विद्यार्थ्यांचा 1 दिवसाचा खर्च 800 रुपये, तर 7 दिवसासाठी किती असेल तर गुणिले 7 म्हणजे 800 गुणिले 7 केलं 8 7 56 म्हणजे 5700 रुपये खर्च असेल. हे काय झालं आपलं उत्तर. पर्याय नंबर 4 5600 रुपये.
हा आहे आपला पुढील प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले, तर कापलेलं अंतर किती? ठीक आहे, चालेल, आपण बघू. पहिला आपण इथं चाक काढून घेऊ. चाक, हे ट्रॅक्टरचं चाक आहे, ट्रॅक्टर पडलेला दिसतोय. ठीक आहे, हा त्याचा व्यास आहे, चाकाचा व्यास. हा बिंदू सेंटर आहे, तिथे 2.1 मीटर, 2.1 मीटर. ठीक आहे. जर वर्तुळाचा आपल्याला परिघ काढायचं आहे, म्हणजे कसं, वर्तुळाला आपण एका लाईन मध्ये कन्वर्ट करू. असं म्हणजे जर वर्तुळाला इथून आपण कट केला आणि याला एक तारेसारखं जर कन्वर्ट केला आपण वर्तुळाला एका लाईन मध्ये, तर त्याची ही डिस्टन्स आहे. ही डिस्टन्स किंवा हे अंतर काढण्यासाठी आपल्याला सूत्र आहे परिघ. वर्तुळाचा परिघ, त्याचं काय येतं, 2 पाय आणि r. तर परिघ 2 गुणिले 22/7 पायची व्हॅल्यू गुणिले r म्हणजेच काय, व्यासाचा हाफ पार्ट, म्हणजे हा ही रेडियस झाली. तर 2.1 डिवायडेड बाय 2 म्हणजे रेडियस आली 2.1 डिवायडेड बाय 2. 2 ला 2 गेला, हे काय 0.3, 7×21, म्हणजेच परिघ किती झाला, 22 गुणिले 0.3 मीटर. बरोबर, हे झालं परिघ. आता सर्कलचा म्हणजे हा जो चाक आहे, म्हणजे वर्तुळ आहे, हा किती वेळा फेऱ्या मारतोय, 250 वेळा. म्हणजे एक फेरी मारली तर त्याने अंतर जे कव्हर केलेलं आहे ते 22 गुणिले 0.3 म्हणजे 22, 44, 66, 6.6 मीटर एका फेरीमध्ये तो कव्हर करतो. तर 250 फेऱ्या मारल्यानंतर तो किती कव्हर करेल, म्हणजे 6.6 गुणिले 250. ठीक आहे, तुम्ही काय करेल, 6.6 गुणिले 25 गुणिले 10, म्हणजेच काय करेल 66 गुणिले 25. आता ह्याला मी करताना 11 गुणिले 6 गुणिले 25, 25 5 6 25 सक 150, 150 इंटू 11, 11चा गुणाकार करताना 1650, हे झालं माझं मीटर. आता आपल्याला पर्यायामध्ये काय दिलं, किलोमीटर मध्ये दिलेलं आहे, म्हणजेच 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. बरोबर, आता माझ्याकडे किती, 1650 मीटर म्हणजे किती किलोमीटर होईल, 1650 गुणिले 1 डिवायडेड बाय 1000. 0 ला 0 गेला, हे 2 डेसिमल्स इथे गेले, 1.6.5 किलोमीटर. ठीक आहे, तर माझा पर्याय नंबर 4 करेक्ट आन्सर आहे. हे जे मी केलेले कॅल्क्युलेशन 11 गुणिले 150, तर कोणताही नंबर असेल त्याला पहिली संख्या आणि शेवटची संख्या अशीच लिहा आणि ह्या दोघांचा बेरीज करा, दोघांची 6 आणि 0 ला 0 म्हणजे 1650. ठीक आहे, पर्याय नंबर 4 आपल्याला करेक्ट आन्सर आहे. हा आहे आपला पुढील प्रश्न. एका आयताची लांबी व रुंदी यांची बेरीज 8 सेंटीमीटर वजाबाकी 2 सेंटीमीटर आहे, तर त्यांचे क्षेत्रफळ किती? ठीक आहे, तर एक आयत आहे आपला, हा आयत आहे, त्याची लांबी किती दिलेली आहे माहित नाही, रुंदी किती आहे माहित नाही. ठीक आहे, तर लांबी आणि रुंदीची बेरीज किती दिली, 8 सेंटीमीटर. लांबी आणि रुंदीची वजाबाकी किती आहे, 2 सेंटीमीटर. जर हे मी सॉल्व्ह केलं, याला प्लस इथं अधिक इथं अधिक, तर बीला काय होईल, रुंदीला रुंदी कॅन्सल झाली, लांबी आहे 2L बरोबर 10, तर L बरोबर 5. हे कशामध्ये आहे, सेंटीमीटर. तसंच लांबी प्लस रुंदी बरोबर 8 आणि लांबी मायनस रुंदी बरोबर 2 असेल, जर मी इथं वजाबाकी केली ते किती होईल, L ला L गेला, प्लस मायनस 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 प्लस, हे किती आहे 2B बरोबर, हे मायनस आहे, हे झालं 6B बरोबर 6/2. तर माझी इथं काय आली, रुंदी 3 सेंटीमीटर. ज्यावेळी मी अधिक केल्यानंतर लांबी भेटली, इथं वजाबाकी केल्यानंतर रुंदी भेटली
आता माझ्याकडे लांबी आणि रुंदी आहे, तर क्षेत्रफळ काय असतं, लांबी गुणिले रुंदी, 5 गुणिले 3 15 सेंटीमीटर. म्हणजे उत्तर काय, पर्याय नंबर 3. आता हाच प्रश्न त्यावेळी असा देतात आपल्याला, बेरीज आणि वजाबाकी. त्यावेळी काय करायचं, त्या दोघांची पहिला बेरीज करून घ्यायची, छेद 2 म्हणजे 10/2 5, आणि त्यांची परत वजाबाकी करायची आणि त्याला छेद 2 म्हणजे किती आला, 3. म्हणजे ही आपली झाली लांबी, ही झाली रुंदी. असा जेव्हाही प्रश्न विचारेल तेव्हा डायरेक्ट आपण काय करायचं, एकदा वजाबाकी करायची, एकदा बेरीज करायची, त्यांना दोनने डिवाइड करायचं, भागाकार करायचा, त्या व्हॅल्यूज येतील त्यांना फॉर्म्युलामध्ये टाकून सूत्रामध्ये 5 गुणिले 3 15. ऑप्शन नंबर काय येईल आपला तिसरा, 15 सेंटीमीटर. हा आहे आपला पुढील प्रश्न वयवारीवरती. तर प्रश्न काय दिलेले आहे, प्रश्नामध्ये प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्ष आहे. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांचे वय काढा. ठीक आहे, तसे पण प्रियंका चोप्रा दीपिका पदुकोणपेक्षा मी मोठीच आहे. चला, प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज किती आहे, 34. प्रियंका प्लस दीपिका यांच्या वयांची बेरीज किती आहे, 34 वर्ष. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. जर मला प्रियंकाचं काढायचं असेल तर मी ते काय करेल, अधिक वजा 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 अधिक नाही, अधिक वजा 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 अधिक वजाच येईल. जे काय जाईल, दीपिका कॅन्सल, 2 टाइम प्रियंका बरोबर 34 40. प्रियंकाचं वय आलं 20. ओके, तर प्रियंकाचं वय 20 आहे. तर ऑप्शन पर्याय नंबर 1 मध्ये प्रियंकाचं 20 दिलेलं आहे, दीपिकाचं 14 येतं, यांच्या दोघांची मधलं डिफरन्स आहे, तर तो किती आहे, 6. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन आपला जो पहिला आहे पर्याय तोच आपला करेक्ट आन्सर. तरी पण आपण इथे परत एकदा सॉल्व्ह करू, दीपिकाचं वय काढू. प्रियंका प्लस दीपिकाचं वय आहे 34. प्रियंका आणि दीपिकाच्या वयांची डिफरन्स आहे 6. तर मला ही मायनस मायनस मायनस, प्रियंका गेली, दीपिकाचं आली 2 दीपिका बरोबर 34 मधून 6 गेली 28. दीपिकाचं वय आलं 14 वर्ष. ओके, म्हणजे ऑप्शन आपला जो पहिला आहे पर्याय तो करेक्ट आहे. हा क्वेश्चन तुम्ही पर्यायाने पण जाऊ शकता, फक्त काय आहे, जो पर्याय 4था आहे आपला यापैकी नाही, त्यामुळे आपण कन्फर्म नाही करू शकत, म्हणून आपल्याला इथे सॉल्व्ह करायला लागलं. ठीक आहे, तर पर्याय नंबर 1 आपलं बरोबर उत्तर. हा आहे आपला पुढील प्रश्न. एका प्राणी संग्रहालयामध्ये सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. ठीक आहे, त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे. तर प्राणी संग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा. चालेल, हा आपण 2 पद्धतीने करू शकतो. एक आहे आपला सूत्र वापरून, जसं की सिंहाला आपण एस कन्सिडर करू, सिंह, आणि मोर याला एस आणि याला काय करू, एम. तर दोघांच्या एकूण संख्या किती आहे, सिंह आणि मोर 50 आहे. ठीक आहे, त्यांच्या पायांची संख्या किती, 140. आता सिंहाला पाय तर 4 असतात, कोण जर 3 म्हणत असेल तर त्याला विचारा कोणता सिंह आहे. आणि मोरांच्या पायांची संख्या किती असते, 2. ठीक आहे, जर 4s प्लस 2m बरोबर किती आहे, 140. बरोबर, ह्या दोन्ही म्हणजे इथे 2 इथे 2 आणि इथे 2 केली तर समीकरण असेल 2s प्लस 2m बरोबर, सॉरी थोडंसं चुकलं, लिहिण्याच्या फ्लोमध्ये डायरेक्ट 2-2च केलं. इथे 2s प्लस m बरोबर 70. तर आपल्याकडे आता समीकरण 1 आहे, समीकरण 2 आहे. इथे आपण एसची म्हणजे सिंहाची एसची व्हॅल्यू काढू शकतो. इथून आपण काय करू, समीकरण 2 मधून समीकरण 1 मायनस करू. तर हे एमला काय कर, एम गेला म्हणजे 2s मधून 1s गेला, तर s बरोबर 70 मधून 50 गेले 20. म्हणजे जी सिंहांची संख्या आहे ती 20 आहे, तर मोरांची संख्या किती आली, 30. पर्याय नंबर 1 हे झालं. आपण सूत्र लिहू. आता दुसरा जो पर्याय आहे उत्तर काढायचा दुसरा पर्याय,
आपल्याला फिक्स माहिती असतं सिंहाला 4 पाय असतात, मोराला 2 पाय असतात. सिंहाचे पाय आणि मोराचे पाय. बरोबर. आता आपण काय करू, टोटल प्राणी किती 50 आहेत. आपण कन्सिडर करू 50च्या 50 मोर आहेत. ठीक आहे, 50च्या 50 मोर आहेत. जर 50च्या 50 जर मोर असते तर एकूण पायांची संख्या किती आली पाहिजे, 50 गुणिले 2 बरोबर किती 100 पाय. प्रश्नामध्ये काय दिलेले आहे, टोटल पायांची एकूण संख्या किती 140 आहे. म्हणजे जे 40 पाय आहेत ते कोणाचे पाय आहेत, सिंहाचे पाय. बरोबर. आणि सिंहाला 2 पाय असतात म्हणून आपण काय करणार, याला 2 ने भाग देणार, म्हणजे टोटल सिंह किती आले 20. तर ह्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. आता इथं मी मोर कन्सिडर केलेला आहे, तुम्ही सिंहाला पण कन्सिडर करू शकता. इथे सिंह घेतला तर सिंहाचे पाय किती 4, 4 गुणिले 50 हे किती झाले 200. आता आपल्याकडे एकूण संख्या किती आहे 140. जे राहिलेले 60 पाय कोणाचे असणार आहे, मोराचे पाय असणार. मोराला किती 2 पाय असतात, तर 2 ने भाग दिला तर 30. जे टोटल मोर किती 30 आणि 20 सिंह. तुम्हाला समजलं असेल कसं निघालं. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 1 पर्याय नंबर 1 आपलं बरोबर उत्तर आहे, करेक्ट आन्सर आहे. आपला पुढील प्रश्न नंबर 20. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, रुपये 200च्या वस्तूची किंमत 20% वाढवली, नंतर ही वाढवलेली किंमत 20% कमी केली, तर या वस्तूची शेवटची किंमत त्याच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल. म्हणजे हा शेकडेवारीचा प्रश्न आहे. बघूया आपण कसं सॉल्व्ह करू शकतो याला. पहिली जी किंमत आहे वस्तूची ती किती आहे 200 रुपये. ठीक आहे, ती 20% ने वाढवली. याचा 20% किती येईल, याचा 10% येईल 20, तर 20% येईल 40, म्हणजे 40 ने वाढवली. म्हणजे आता किती झाली ती 240 रुपये. बरोबर. त्याच्यानंतर 20% ने कमी केली. आता 240चा 20% किती येईल 48, किती 48 रुपये. हे झाली 40 रुपये. ही काय केली, कमी केली. आता 240 म्हणून 48 गेले, किती राहिले 196. बरोबर का चुकीचं आहे, चुकीचं आहे. 48 म्हणजे 192 आहे. बरोबर. आता सुरुवातीची किंमत किती आहे 200, आताची किंमत आहे 192. म्हणजे या दोघांचा मधला डिफरन्स, फरक किती आहे, फरक आहे 8 रुपये. म्हणजे 8 रुपयाने ती काय झाली, कमी झाली. तर पर्याय नंबर 3 आपला काय आहे, करेक्ट आन्सर आहे, 8 रुपयाने ती कमी झाली. ठीक आहे, ही झाली आपण कन्सिडर करून. दुसरी मेथड कोणती आहे, आपण रेशो मेथड, जे गुणोत्तर मेथड म्हणतो. 20%, 20% म्हणजेच आपण त्याला कसं लिहितो, फ्रॅक्शनवर 1/5. बरोबर. 5 ची व्हॅल्यू ही 100% कन्सिडर केली, तर ही झाली माझी 20%. 20% ने वाढवली म्हणजे 5 ची काय झाली 6 झाली. परत 20% ने कमी केली म्हणजे 20% कमी केली म्हणजे 5 चीच काय झाली 4 झाली. ही झाली माझी 25, ही झाली माझी 24. आधी माझी होती 200, 25 × 200, जर 24 गुणिले 8 केला तर 192. यांचा दोघांमधला फरक येतो 8 रुपये. ठीक आहे, ही दुसरी मेथड आहे, ही पहिली मेथड आणि ही दुसरी मेथड. तुमच्यावरती कोणत्या मेथडने करायचं. तर ऑप्शन नंबर 3 म्हणजे पर्याय 3 आपलं काय करेक्ट आन्सर आहे. हा आहे आपला 21वा प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिले, 25 गुणोत्तरास पावा आणि 17 किती. ठीक आहे, तर आपण इथे प्रश्न लिहून घेऊ. 25 52 17 किती. ठीक आहे, 25 52 जाण्यासाठी आपण काय करू शकतो, 25 ओके. तर जर 25 गुणिले 2 प्लस 2 केलं तर 52 येतात. सेम तसंच आपण इथं करून बघू. ऑप्शनमध्ये आहे का, 17 2 34 गुणिले 2 प्लस 2 किती 36. पर्यायामध्ये आहे का, ओके तर आहे. तर पर्याय नंबर 3 36 आपल्याला करेक्ट आन्सर. आपला पुढील प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, आपण पहिला प्रश्न लिहून घेऊ. 25 28 नंतर येतो 34 नंतर येतो 43
नंतर येतो 55 आणि मग मोठासा क्वेश्चन मार्क. या दोघांचा मधला आपण जर डिफरन्स बघितला किती येतोय +3. या दोघांचा मला डिफरन्स भेटला 30 4 आणि 2 6 +6. या दोघांचा मला डिफरन्स बघितला +9. या दोघांचा मला डिफरन्स भेटला 2 1 12. ठीक आहे, म्हणजे हा 3 2 6 3 त्रिक 9 3 चौक 12 आणि 3 5 15. म्हणजे इथं किती आहे 15. या दोन नंबर मधला जो फरक असेल तो 15 असेल. 60 आणि 10 70. म्हणजे इथं क्वेश्चन मार्क्स ठिकाणी काही 70. पर्याय नंबर 2 आपला करेक्ट आन्सर. हा आहे आपला शेवटचा प्रश्न. प्रश्नामध्ये काय दिलेले आहे क्वेश्चन मार्क प्रश्न चिन्हावरची संख्या ओळखायची. ठीक आहे, चालेल, बघू आपण. पहिले तो प्रश्न लिहू आहे 6 18 नंतर आहे 72 मोठासा क्वेश्चन मार्क आणि येतो 2160. ओके, जर इथं बघा हा जर नंबर जर बघितला तर ग्रॅज्युअली वाढतात का, तर बघा यांचा डिफरन्स आपण नाही घेऊ शकत. डिफरन्स घेतला तर ही सगळ्यात शेवटची संख्या खूप मोठी आहे, तर ही पण मोठी. मग आपण इथे यांचा मल्टिप्लिकेशन बघू. जसं की 6 गुणिले 3 18 18 गुणिले 4 ओके 4. म्हणजे बघा इथं आपल्याला समजतं की पहिली संख्या 3 ने मल्टिप्लाय केली तेव्हा दुसरी संख्या मिळाली, दुसऱ्या संख्येला 4 ने मल्टिप्लाय केलं तर तिसरी मिळाली. तर मला चौथी संख्या येण्यासाठी 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, गुणाकार करायला, आणि ह्याच्यासाठी 6 ने करावं लागेल. मला एक चेक करावं लागेल हे जे मी काढलेलं आहे ते करेक्ट आहे का नाही. 72 गुणिले 5 7 5 35 5 2 10 305 360 बरोबर. ही जर 360 असेल माझी, तर याला मी 6 ने करतोय. 6 6 36 6 6 3 18 1800 6 6 36 म्हणजे 2160 बरोबर. म्हणजे ही माझी जी क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्हाची जी 360 आली ती म्हणजे काय करेक्ट आहे 360. तर याचं मी कसं केलं मल्टिप्लिकेशन ते सांगतो. 300 अधिक 60 गुणिले 6 6 3 18 1800 6 6 36 360 1800 आणि 300 2100 आणि हे 60 2160. हे कन्फर्मेशनसाठी हे आपले जे फाइंड आउट केलेले आहे करेक्ट आहे. ठीक आहे, तर पर्याय नंबर 4 आपला काय करेक्ट आन्सर आहे. जवळजवळ आपण 23 प्रश्न बघितले आहेत. गणित आणि बुद्धिमत्ताचे काहीतरी 2-3 क्वेश्चन होते आणि गणितचे 20 क्वेश्चन्स. तर मला तर मजा आली सॉल्व्ह करायला आणि एक्सप्लेन करायला. तुम्हालाही नक्की मजा आली असेल. जर तुमचे कोणी खरंच कोणी मित्र परिवार वगैरे असेल जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.